अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सध्या आता पितृपक्ष चालू आहे। या पितृपक्षामध्ये आपण प्रत्येक जण आपल्या पितरांची सेवा अर्चा करतोय। तुमच्या घरी सुद्धा तुमच्या पितरांचा ज्या दिवशी श्राद्ध विधी असेल त्या दिवशी तुम्हाला घरच्या घरी तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान सुद्धा करायचे। काही ठिकाणी याला महाळ सुद्धा म्हटलं जातं। परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला हा विधी करता येणं शक्य नसेल किंवा जर तुम्हाला श्राद्ध हक्क नसेल तर मग तुम्ही या दिवशी काय करू शकता, तर घरच्या घरीच तुम्हाला एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवायचे। अगदी जर तुम्हाला जोडप्याला बोलवणं शक्य होत नसेल तर एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला सुद्धा सुद्धा तुम्ही कोणाला तरी घरी बोलवून त्याला जेवायला घालू शकता। अन्नदान तर आपल्याला या दिवशी करायचंच आहे, परंतु त्याचबरोबरीने आपल्याला त्या दिवशी वस्त्रदान सुद्धा करायचं आहे। कारण या 15 दिवसामध्ये जर आपल्याला काहीच पितरांची सेवा करता येत नसेल तर किमान आपल्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान किंवा वस्त्रदान तरी आपल्याला करायचंच आहे। कारण दानाला या पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व असतं। असं म्हटलं जातं की ज्या दिवशी श्राद्धविधी आपल्या घरी असतो त्या दिवशी आपले पूर्वज सूक्ष्म रूपाने आपल्या घरात वावरत असतात आणि जर आपण त्यांची आठवण म्हणून किंवा त्यांचं स्मरण म्हणून जर आपण त्यांच्या नावानं कोणाला जर दान करत असू तर त्याने ते संतुष्ट होतात आणि स्व इच्छेने त्यांना मोक्षप्राप्ती होते। श्राद्धविधीच्या दिवशी तुम्ही सुद्धा दान मात्र अवश्य करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।